हॅलो फ्रेंड्स, आपण क्लास 9th मॅथमॅटिक्स स्टार्ट केलेले. तर जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट केलाय, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. सो प्रिव्हियस लेक्चर मध्येच मी स्टार्ट केलाय. तो सो यू हॅव टू सी फर्स्ट प्रिव्हियस लेक्चर, देन कम इन दिस लेक्चर. सो प्रॅक्टिस इट 1.1 आपण ऑलरेडी स्टार्ट केलाय. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपला कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं जे 6th वन आहे ते तुम्हाला मी होमवर्कला दिलं होतं, ते तुम्ही केलंय का? काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आता आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नाउ रीड द क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर आपल्याला 3 पॉइंट्स दिले, तर त्या तिन्ही मधले कुठला पॉइंट्स मध्ये आहे, कुठला पॉइंट 2 पॉइंटच्या मध्ये आहे ते सांगायचंय. इफ द पॉइंट्स आर नॉट कॉलिनियर, स्टेट सो. So first of all, what do you mean by the word collinear? Collinear means if there is a line and see A, B, C, these 3 points are on the same line. So here A, B, C are collinear. To indicate that points A, B and C are collinear, we write this symbol A dash B dash C. This means that A, B, C are collinear points. Understood? So in question number 3 they are asking whether we have to check whether these points are collinear or not. So what is the first point? Distance of PR is equal to 7. Distance of PQ is equal to 10 and distance of QR is equal to 3. आता आपण काय बघतो सगळ्यात आधी, मी तुम्हाला एक सॉल्व एक्झाम्पल शिकवली होती बघा. तर ह्या प्रिव्हियस लेक्चर आधी बघून या, मगच तुम्हाला हे लेक्चर कळणार आहे. तर यामध्ये मोठा नंबर कुठला आहे? 7, 10 आणि 3 मध्ये 10 मोठा आहे. मग आपण ह्याचे कुठले पॉइंट्स कन्सिडर करतो? हे 2. आपण काय करणार आहे आता, जे दुसरे उरलेले रिमेनिंग पॉइंट्स अदर दॅन द बिगर नंबर, वी हॅव टू ऍड बोथ पॉइंट्स. सो ऍडिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस गिव दिस इक्वेशन 1, दिस एज इक्वेशन 2 अँड दिस एज इक्वेशन 3. आपण काय करणार? ऍडिंग इक्वेशन 1 and 3. So distance of PR plus distance of QR is equal to, what is distance of PR? 7 and distance of QR 3. So therefore distance of PR plus distance of QR काय आले? 7 plus 3 10. राईट. आता ह्या दोन्हीचे डिस्टन्सचे ऍडिशन इक्वल टू दिस नंबर आले. सो फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये आपल्याला काय कळतंय की डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR. राईट. जर या दोन्हीच्या राईट हँड साइड सेम असतील, याचाच अर्थ लेफ्ट हँड साइड सेम असणार आहे. आणि जर असं आलं, याचाच अर्थ काय असतो की हे जे डिस्टन्स ऑफ PQ म्हणजे आपली लाईन कशी आहे, लाईन वरती पॉइंट्स कसे आपण प्लॉट करणार? हे जे PQ आलंय, तर PQ आणि मध्ये पॉइंट कुठला राहिला? R. सो देअरफॉर P डॅश R डॅश Q. This is our answer. P, R, Q are collinear points. समजतंय का? Therefore you can write, therefore points P, R and Q are collinear. Now question number 2. What is second question? Distance of RS is equal to 8. Equation 1.
distance of ST is equal to 6 equation 2 and distance of RT is equal to 4 equation 3. आता इथे आपल्याला जे 3 पॉइंट्स दिलेले आहेत, 3 डिस्टन्स दिलेले आहेत, त्यातलं मोठं कुठलं आहे? मोठा नंबर 8. सो आपण रिमेनिंग घेणार. सो ऍडिंग इक्वेशन 2 and 3. काय इक्वेशन 2 and 3? डिस्टन्स ऑफ ST प्लस डिस्टन्स ऑफ RT. What is distance of ST? 6 plus distance of RT 4. Therefore distance of ST plus distance of RT किती आलं? 6 plus 4 10. But this number and this number does it matches? नाही. इथे तर 8 आहे. So as distance of RS is not equal to distance of ST plus distance of RT, right? या दोन्हीच्या डिस्टन्सची ऍडिशन आणि हे दोन सेम नाहीये, त्यामुळे therefore points R S T are non-collinear. समजतंय का? जेव्हा हे नॉट इक्वल टू येतं तेव्हा हे जे 3 पॉइंट्स असतात ते नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. अंडरस्टूड? नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? नंबर 3. डिस्टन्स ऑफ AB किती दिलंय? 16. Next, distance of CA is equal to 9 and distance between B and C is equal to 7. This is equation 1, 2 and 3. Simple. आपण सगळ्यात आधी काय बघतो? मोठा नंबर कुठला आहे? So distance of AB is equal to 16. This is a larger number. But remaining 2 points, 2 distance आपण add करणार. So adding equation 2 and 3. So what is second equation? Distance of CA plus distance of BC is equal to 9 plus 7. So 9 plus 7. Therefore distance of CA plus distance of BC किती आलं? 9 plus 7 16. But this and this number, is this number are same? Yes. That's therefore from equation 1 मधून आपण काय म्हणू शकतो की या दोन्ही RHS सेम आहे म्हणल्यावर LHS पण काय असणार आहेत? सेम. सो डिस्टन्स ऑफ AB is equal to distance of CA plus distance of BC. आणि असं असल्यावर आपण काय लिहितो की therefore आता कुठले पॉइंट्स कोलिनियर आहेत? ABC. ह्याच्यामध्ये मध्ये पॉइंट कुठला येतोय? कसं बोलणार? हे जे डिस्टन्स आलेलं आहे आपलं, तर AB कॉर्नरला लिहून घ्यायचं आणि उरलेला कुठला पॉइंट आहे? C. C मध्ये म्हणजे बिटवीन, पॉइंट बिटवीन AB काय आला? C. C is a point between A and B and A, C, B are collinear points. समजलंय का? इथे आन्सर काय लिहिणार? therefore point C is between point A and B. समजलंय? Any doubt? Next, क्वेश्चन नंबर 4. काय दिलं आपल्याला? डिस्टन्स ऑफ LM is equal to 11, equation 1. Distance of MN 12, equation 2. And distance of NL is equal to 8, equation 3.
आता या 3 मध्ये आपण काय बघतो आधी, लार्जर नंबर. सो 12 इज द लार्जर नंबर. सो रिमेनिंग 2 we have to adding equation 1 and 3. So distance of LM plus distance of NL. So 11 plus 8. What is 11 plus 8? 19. But 12 and 19 are not same. That means distance of LM plus distance of NL. So it is 19. But this is 12. These are not same. हे सेम नसल्यामुळे from equation 2 we get that distance of MN is not equal to distance of LM plus distance of NL. आता जर हे नॉट इक्वल टू आलं याचाच अर्थ की पॉइंट्स L, M and N are non-collinear points. समजले? जेव्हा इक्वल टू येतं तेव्हा कोलिनियर असतात, नॉट इक्वल टू असतं तेव्हा नॉन कोलिनियर पॉइंट्स. नेक्स्ट number 5. So what is given? Distance of xy given 15, distance of yz given 7 and distance of xz given 8. Equation 1, 2 and 3. So in this we have to check which is the larger number. So this is the larger number. So we have to add remaining 2 equations. So adding equation 2 and 3. What is second equation? Distance of yz plus distance of xz is equal to 7 plus 8. What is 7 plus 8? Answer 15. So distance of yz plus distance of xz किती आलं? 15. Is this same? Is this both numbers are same? Yes. Therefore from equation 1 आपल्याला हे प्रूफ झालं की RHS इक्वल आहेत म्हणजेच LHS पण इक्वल असणार आहेत. म्हणजेच डिस्टन्स ऑफ XY is equal to distance of YZ plus distance of XZ. याचाच अर्थ आता कुठले हे पॉइंट्स कोलिनियर आहेत पण बिटवीन मधला पॉइंट म्हणजे जो पॉइंट मध्ये आहे तो कसा ओळखणार आपण? सिंपल, जो सिंगल जिथे सिंगल डिस्टन्स आहे एक्स आणि वाय, एक्स वाय कॉर्नरला लिहायचे, उरलेला कुठला पॉइंट आहे? झेड. सो झेड इज बिटवीन. सो देअरफॉर पॉइंट झेड इज बिटवीन पॉइंट्स एक्स अँड वाय. आणि आपण अजून काय लिहू शकतो? एक्स, झेड अँड वाय आर कोलिनियर. ही कोलिनियरचा सिम्बॉल आहे असं लिहायचं आपण डॅश मध्ये देऊन. समजलंय? ओके. आता नंबर 6 ते तुम्ही ट्राय करा, ते तुम्हाला होमवर्कला आहे. मला कमेंट मध्ये सांगा की क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्याच्यात पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाही. आता क्वेश्चन नंबर 4. What is the question? On a number line, points A, B, C are such that. आपल्याला काय दिले? नंबर लाईन वर पॉइंट्स A, B, C असे आहेत ज्याच्यात AC आपल्याला किती दिलाय? 10. त्यानंतर CB चे डिस्टन्स किती दिले? 8. आपल्याला काय फाइंड करायचंय? डिस्टन्स ऑफ AB फाइंड करायचंय कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. इकडे लक्ष द्या. आता नंबर लाईन वरती 3 पॉइंट्स आहेत A, B आणि C. त्यामध्ये आपल्याला AC चं आणि CB चं डिस्टन्स दिले. AB चं आपल्याला फाइंड करायचं. तर याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज असू शकतात? तर पहिली पॉसिबिलिटी सपोज केस 1. केस 1 काय असू शकते की A,
बी साईडला आहे आणि सी मध्ये आहे, अशी केस 1 असू शकते. मग आपण चेक करू की ही पॉसिबिलिटी आहे का नाही. तर आपल्याला काय काय दिलंय, डिस्टन्स ऑफ ए सी म्हणजे हे किती दिलंय 10. डिस्टन्स ऑफ सी बी किती दिलंय 8 दिलंय. मग आपण डिस्टन्स ऑफ ए बी कसं फाइंड करणार, एनी आयडिया. डिस्टन्स ऑफ ए बी काय असणार आहे, ए सी प्लस सी बी असणार आहे. सी डिस्टन्स ऑफ ए बी काय असणार, डिस्टन्स ऑफ ए सी प्लस डिस्टन्स ऑफ सी बी, राईट. हे पूर्ण ए बी आहे, त्याच्यामध्ये हे आणि हे 2 पॉइंट्स ऍड होणार आहेत. सो डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे 10, डिस्टन्स ऑफ सी बी 8. दॅट मीन्स डिस्टन्स ऑफ ए बी किती आले 18. सो दिस इज अ 1 पॉसिबिलिटी. नेक्स्ट केस 2. सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते की ए आणि सी कॉर्नरला आणि बी मध्ये असू शकतो, राईट. मग ही पॉसिबिलिटी आपण चेक करून बघूया. तर एसी आपल्याला किती दिलंय 10. एसी कुठे दिसतंय, हे पूर्ण एसी आहे, हे किती दिलं आपल्याला 10. त्यानंतर सीबी म्हणजे बीसी किती दिलाय 8. आपल्याला काय फाइंड करायचंय ए बी. कसं फाइंड करणार, आपल्याला माहितीये की हे पूर्ण एसी आहे. जर हे 3 पॉइंट्स एका लाईनीवर आहे, कोलिनियर आहेत, म्हणजे हा पॉइंट हा जो बी आहे तो ए आणि सी ला डिवाइड करतोय. म्हणजेच एसी काय असणार आहे ए बी प्लस बी सी असणार आहे. हे पूर्ण एसी काय असणार आहे ए बी प्लस बी सी. म्हणजेच डिस्टन्स ऑफ एसी काय आहे, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं काय काय आहे, एसी दिलेलं आहे किती 10, ए बी आपल्याला फाइंड करायचंय. सो ऍज इट इज. आणि बीसी किती आहे 8. आता हा 8 आहे, आपल्याला जर इकडे घ्यायचा असेल तर प्लस 8 इकडे गेल्यावर काय होणार आहे -8. सो 10 - 8 डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी किती आलं 10 - 8 किती 2. सो दिस इज द सेकंड कंडिशन. 2 पॉसिबिलिटीज आपण इथे सोडवल्या. आता नेक्स्ट पॉसिबिलिटी काय असू शकते, केस नंबर 3. काय असू शकते नेक्स्ट पॉसिबिलिटी की बी आणि सी कॉर्नरला आणि ए बिटवीन ए मध्ये असू शकतो, राईट. आता ही कंडिशन सॅटिस्फाय होती का नाही आपण चेक करूया. सो एसी किती दिलाय 10, बरोबर. एसी आपल्याला 10 दिलंय आणि सीबी म्हणजेच हा पूर्ण सीबी किती आहे 8. इज इट पॉसिबल. हे बघा हा एसी 10 आहे पण हा पूर्ण सीबी 8 कसा असू शकतो. सो दिस this case is not possible. That means A cannot be in between points B and C, right. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये. याचाच अर्थ ए बी आणि सी च्या मध्ये नसू शकतो, पण सी ए आणि बी च्या मध्ये असू शकतो, कारण की दिस सॅटिस्फाईज. इथं आन्सर आपल्याला येतंय. ऑल्सो बी कॅन बी इन बिटवीन द ए अँड सी. समजतंय का. अशा 3 कंडिशन जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत तेवढ्या तुम्ही सॉल्व्ह करून बघायच्या आणि जे करेक्ट येते त्याला डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहायचं आणि इथे लिहायचं की इट इज नॉट पॉसिबल. समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. What is question number 5? Points x, y, z are collinear such that distance of म्हणजे आपल्याला काय दिलंय x, y, z are collinear म्हणजेच असं सिम्बॉल झाला. त्यानंतर डिस्टन्स ऑफ
एक्स वाय किती दिलंय 17. डिस्टन्स ऑफ वाय झेड किती दिलंय 8. आपल्याला काय फाइंड करायचंय डिस्टन्स ऑफ एक्स झेड वी हॅव टू फाइंड आउट. कसं फाइंड करणार आपल्याला ऑलरेडी दिलंय की एक्स वाय झेड आर कोलिनियर. याचाच अर्थ एक्स वाय झेड दीज आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे वाय मध्ये येतोय एक्स आणि झेड कॉर्नरला. आता एक्स वाय किती दिले आपल्याला 17. हे आपल्याला दिलंय 17 आणि वाय झेड किती दिलंय 8. म्हणजे 17 मोठा म्हणजे आपला वाय हा मध्ये नसणार आहे. कुठे असणार आहे समथिंग हिअर समवेअर हिअर. एक्स वाय आपल्याला 17 दिलंय आणि वाय झेड किती दिलाय 8. आपल्याला काय फाइंड करायचंय एक्स झेड. हाऊ टू फाइंड एक्स झेड. वी नो दॅट एक्स झेड काय असणार आहे एक्स वाय प्लस वाय झेड. सो डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. सो डिस्टन्स ऑफ एक्स झेड किती आहे सॉरी डिस्टन्स ऑफ एक्स वाय किती आहे 17 and distance of yz किती आहे 8. that means distance of xz किती आलं किती येत आहे 25. so distance of xz is equal to 25. समजलंय ओके. ठीक आहे आपण आता इथे स्टॉप करूया. क्वेश्चन नंबर 3 मधलं जे लास्ट वन आहे ते तुम्ही ट्राय करा सॉल्व करा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता.